चला नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण आपली एक सिरीज चालू केली होती. आपल्या मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जी काही वनरक्षक भरती झाली त्या वनरक्षक भरतीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकाची आपण काय चालू केली होती, एक सिरीज चालू केलेली. ती सिरीज आपण कंटिन्यू घेतोय. आतापर्यंत आपण 6 क्वेश्चन पेपर बघितल्या, 6 प्रश्नपत्रिका बघितल्या. त्या 6 प्रश्नपत्रिकांचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण करून घेतलं. नेमका आपल्याला प्रश्न कशा प्रकारचे आले, कोणकोणत्या टॉपिक वरती आले आणि कोणत्या लेवलचे प्रश्न आले आणि कोणकोणते सिलेक्टेड जे काही टॉपिक टीसीएस आता सिलेक्टेड टॉपिक आपल्याला विचारत असतं, बरोबर आहे. सिलेक्टेड टॉपिक आपल्याला टीसीएस विचारत असतं. मग टीसीएसने नेमकं कोणते असे टॉपिक विचारले जे काही टॉपिक फिक्स आहे की त्याच टॉपिक वरती प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न आले, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे जे काही प्रश्न आले, काही टॉपिक वरती आर्टिकल टॉपिक झाला, वन वर्ड सबस्टिट्यूशन झालं, तुमचं समानार्थी झालं किंवा तुमचं इडियम झालं, हे जे टॉपिक आहे या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले, बरोबर आहे. मग हे जे काही सिलेक्टेड टॉपिक आहे ते टॉपिक नेमकं कोणते आहे, मग त्या टॉपिक वरती प्रश्न कसे हार्ड आले, जास्त का सोपे आले का मध्यम स्वरूपाचे आले, असं सगळं आपण मागच्या झालेल्या 6 क्वेश्चन पेपरमध्ये 6 प्रश्नपत्रिकामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्वाचं कोणत्याही परीक्षेसाठी असतं अनालिसिस. काय रे? स्पष्टीकरण. कोणत्याही परीक्षेचं स्पष्टीकरण करणं म्हणजे झालेल्या परीक्षांचं, झालेल्या प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरण करणं गरजेचं असतं, बरोबर आहे. त्यातून आपल्याला आयडिया येत असतो की नेमकं आपल्याला अभ्यास करायचा कशा प्रकारे करायचा, कोणत्या टॉपिकचा करायचा मेन म्हणजे, आणि कशा प्रकारे आपण इंग्रजी या विषयाचा अभ्यास करू शकतो. जेणेकरून काय झालं पाहिजे की आपला जो काही इंग्रजी विषय हा मागं राहायला नको. भरपूर मुलांना इंग्रजी या विषयामध्येच अडचण असते, पण टेन्शन घ्यायचं नाही. इंग्रजी वाटती तितकी अवघड नाही. इंग्रजीचा जो काही सिलेबस आहे तो भरपूर सारा सिलेबस आहे. तो पूर्ण सिलेबस एखादा इंग्रजी मधला टॉपचा 30 मार्क खाना आपण ज्याला म्हणत असतो, इंग्रजी मधला एक 30 मार्क खान बी असला तर त्याला पूर्णपणे इंग्रजी येणार नाही. इंग्रजीचा कोणताही शिक्षक असला त्याला पूर्णपणे 100% इंग्रजी कोणालाच येत नसती, मला सुद्धा येत नाही. फक्त गरजेचं काय असतं की आपल्याला नेमकं परीक्षेपुरता सिलेबस काय, परीक्षेला विचारणार काय, बरोबर आहे. परीक्षेला आपल्याला विचारणार काय तेवढा सिलेबस आपण धरून चाललं पाहिजे, तेवढा सिलेबस आपल्याला कळालं पाहिजे आणि तेवढ्याच सिलेबसचं आपण काय केलं पाहिजे, परत रिव्हिजन केलं पाहिजे. 10 वेगवेगळे पुस्तकं न वाचत बसता एकच पुस्तक आपण वाचलं पाहिजे आणि त्याच 10 वेळेस 15 वेळेस 50 वेळेस त्या एकाच पुस्तकाचं काय केलं पाहिजे, रिव्हिजन केलं पाहिजे चांगल्या प्रकारे, बरोबर आहे. म्हणजे तो जो विषय आपला काय होतो रे, एकदम चांगल्या प्रकारे पक्का होत असतो. बघा आपण इंग्लिश या विषयाचं काय घेत होतो रे, क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण घेत होतो. आतापर्यंत 6 क्वेश्चन पेपर आपण घेतलेला आहे. किती? 6. आज आपली 7वी क्वेश्चन पेपर आहे. कितवी? 7वी क्वेश्चन पेपर असणार आहे. कितवी? 7वी क्वेश्चन पेपर. सर्व क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण घेणार आहे जेणेकरून आपल्याला कळालं पाहिजे नेमकं कोणते टॉपिक आले, कशा प्रकारे प्रश्न आले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनालिसिस कसं करायचं प्रश्नाचं, म्हणजे ऑप्शन मधून उत्तर कसं काढायचं, जी काही निग्लेक्ट मेथड म्हणजे कट पद्धत ज्याला आपण म्हणत असतो, ऑप्शन वरून उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, हे सगळं आपण या अनालिसिस मध्ये शिकून घेत आहोत. चला पहिलाच प्रश्न आहे आपल्या 7व्या प्रश्नपत्रिकाचा. सांगा याचं उत्तर. सांगा याचं उत्तर. कोणाकोणाला येतं सांगा. चला सांगा. पहिलाच प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन इज अ स्पेलिंग एरर. पूर्ण प्रश्न वाचायची आपल्याला गरज नाही. काय सांगितलं त्यांनी की याच्यामध्ये स्पेलिंग एरर आहे म्हणे. काय म्हणे? याच्यामध्ये स्पेलिंग एरर आहे आणि तो स्पेलिंग एरर काय करायचा आहे, आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, आता काय दिलं रे, सिलेक्ट आय रिमेंड ऑन टेंटर हुक्स. मी काय सांगितलं तुम्हाला, जे काही महत्वाचे शब्द असतात, जे काही विशिष्ट शब्द असतात ते शब्द चुकीचे असतात, त्यांची स्पेलिंग चुकीची असती. मग इथं आपल्याला कळतंय रिमेंड हे काय वर्ब, काय क्रियापद आहे. क्रियापदाचं आपल्याला स्पेलिंग मिस्टेक ते देत नसतात. जो काही नाउन असतो किंवा एखादा विशिष्ट शब्द असतो त्या शब्दाचं ते काय देणार आहे, किंवा एखाद्या वेळेस विशेषण असलं, ऍडजेक्टिव्ह असलं त्याचं ते काय देणार आहे, आपल्याला स्पेलिंग मिस्टेक देणार आहे. टिल द फायनल रिझल्ट ऑफ द इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर. इथं इंटरहुक हा शब्द चुकीचा आहे. इंटरहुक नाही, सॉरी, टेंटरहुक. TENTERHOOKS अशी टेंटरहुक्स या शब्दाची स्पेलिंग आहे, लक्षात ठेवायची. पण इथं कशी दिलेली आहे, चुकीची दिलेली आहे. त्याच्यामुळे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3. आता टेंटरहुक्स म्हणजे काय रे, टेंटरहुक्स म्हणजे काळजी असणं किंवा चिंता असणं. टेंटरहुक्स म्हणजे काय, चिंता असणं किंवा एखाद्या गोष्टीची काळजी असणं. मग बाळांनो, दादांनो, हा जो प्रश्न आहे आपल्याला हा प्रश्न सिनॉनिम आणि अँटोनिम मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणून हे जे काही अनालिसिस असतं ते एकदम चांगल्या प्रकारे करायचं असतं. मग टेंटरहुकचा अर्थ काय होत असतो, चिंता किंवा काळजी. आय रिमेंड ऑन टेंटरहुक स्टिल द फायनल रिझल्ट ऑफ द इंटरव्ह्यू वॉज डिक्लेअर्ड. काय सांगितलं की मी चिंतेत होतो म्हणे. कशाच्या चिंतेत,
की जोपर्यंत मी एखादा इंटरव्ह्यू दिला, बरोबर आहे, कोणता इंटरव्ह्यू दिला, त्या इंटरव्ह्यूचा निकाल लागेपर्यंत मी कसं होतो, चिंतेमध्ये होतो, काळजीमध्ये होतो की रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह येणार, चांगला येणार का, मी पास होणार का नापास होणार. आपण जसं चिंतेमध्ये असतो आपल्या निकालाच्या, तसा तो चिंतेमध्ये होतो. मग करेक्ट स्पेलिंग काय असणार आहे, अशी असणार आहे TNTRHOOKS. इथं त्यांनी चुकीची दिलेली आहे. ओके, चला पुढे जाऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे बघा, कसा सोडवायचा. अ सिनियर ऍडव्होकेट डॅश डॅश द केस नाऊ. आता इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलं, इज हँडलिंग, हँडलिंग, हँडल, हँडल्ड. आता ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे इज हँडलिंग. काय असणार आहे, इज हँडलिंग. ज्या वेळेस आपण हे ऑप्शन इथं ठेवू, बरोबर वाक्य तयार होतं. कोणतं वाक्य तयार होतं रे, आपला जो काही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो, कोणता, प्रेझेंट कंटिन्युअस जो टेन्स असतो, म्हणजे चालू वर्तमान काळाचं वाक्य तयार होत असतं ज्यावेळेस आपण इज हँडलिंग ठेवू. मग इज हँडलिंग ठेवल्यानंतर वाक्याचा अर्थ काय होतो बघा आता. अ सिनियर ऍडव्होकेट. ऍडव्होकेट म्हणजे काय, ऍडव्होकेट म्हणजे वकील. ऍडव्होकेट म्हणजे वकील, म्हणजेच तुम्ही ज्याला लॉयर सुद्धा म्हणत असता तो, बरोबर आहे. अ सिनियर ऍडव्होकेट इज हँडलिंग द केस नाऊन. जो काही केस आहे तो आता कोण सांभाळत आहे, कोण हँडल करते, एक वरिष्ठ वकील म्हणजे सिनियर असलेला, मोठा असलेला किंवा जास्त अनुभव असलेला काय वकील हँडल करतोय म्हणे. आता इथं इज हँडलिंग हेच का बरं वापरलं, हँडलिंग का बरं नाही वापरलं. हँडलिंग असं कधीच नसतं. तुम्ही जर इथं हँडलिंग वापरलं तर त्याच्या अगोदर तुम्हाला इज वापरावं लागणार आहे किंवा वाज वापरावं लागणार आहे, म्हणजे जे काही हेल्पिंग वर्ब असत्या ते वापरावं लागणार आहे. आणि प्रेझेंट टेन्सचं वाक्य हे कशावरून कळालं रे, या नाऊ या शब्दावरून कळालं. कोणत्या, नाऊ या शब्दावरून कळालं की हे वाक्य कोणतं असणार आहे, प्रेझेंट टेन्सचं असणार आहे. कशाचं असणार आहे, चालू वर्तमान काळाचं. नाऊ म्हणजे आता. मग आता हा शब्द काय दाखवतो, आता हा शब्द दाखवतो की टेन्स कोणता आहे, चालू काळ आहे, बरोबर आहे. आता सध्या चालू आहे काय, केस हँडल करणं चालू आहे. मग ज्या वेळेस इथं नाऊ हा शब्द नसता त्यावेळेस हे सुद्धा उत्तर असू शकलं असतं ऑप्शन नंबर 4 हँडल्ड. अ सिनियर ऍडव्होकेट हँडल द केस, की जो काही सिनियर ऍडव्होकेट आहे त्यानं काय केला, केस हँडल केला, म्हणजे तो भूतकाळामध्ये ते वाक्य गेलं असतं. मग वाक्याचा सुद्धा आपला अभ्यास झाला पाहिजे. फक्त नाऊ या शब्दामुळे आपलं उत्तर काय झालं, हे झालं. नाऊ हा शब्द नसता तर उत्तर हे असतं, बरोबर आहे. जर हे वापरायचं असलं तर त्याच्या अगोदर आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावंच लागत असतं. इज वाज ज्याच्या टेन्स नुसार ते वापरायचं असतं. कळालं. ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग, ऑप्शन नंबर 1 अ सिनियर ऍडव्होकेट इज हँडलिंग द केस नाऊ. चला पुढे जाऊया. सबस्टिट्यूशनचा प्रश्न आला. वन वर्ड सबस्टिट्यूशन. शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा आता काय दिलं रे, एव्हरीवन वॉज, सर्वजण. एव्हरीवन वॉज इम्प्रेस्ड. इम्प्रेस होणं म्हणजे काय, एखाद्याकडून इम्प्रेस होणं, एखाद्याचं इम्प्रेशन पडणं, बरोबर आहे. म्हणजे आपलं काम कोणाला तरी चांगलं वाटणं, इम्प्रेस वाटणं, इम्प्रेसिव्ह. विथ द पर्सन हु डिझाईन द बिल्डिंग फॉर द न्यू ऑफिस, की सगळेजण प्रभावित झाले, इम्प्रेस झाले. कशामुळे प्रभावित झाले, विथ द पर्सन हु डिझाईन द बिल्डिंग. ज्यानं जी काही बिल्डिंग असती, इमारतीचं काय केलं होतं, नक्षी काम केलं होतं, ज्यानं इमारतीची डिझाईन बनवली होती, प्लॅन बनवला होता, त्याच्या कामापासून सर्वजण काय झाले, प्रभावित झाले. काय झाले, प्रभावित. मग इथं काय दिलं रे, द पर्सन हु डिझाईन द बिल्डिंग. जो व्यक्ती डिझाईन बनवतो, कशाचे डिझाईन बनवतो, कशाचा नकाशा बनवतो, कशाचा प्लॅन बनवतो, कशाचं डिझाईन बनवतो, तर बिल्डिंगचा, इमारतीचा. तर त्याला काय म्हणत असत्या, त्याला म्हणत असत्या आर्किटेक्ट. काय म्हणत असते, आर्किटेक्ट. तुम्ही एखाद्या पिक्चर मध्ये ऐकलं असन, बरोबर आहे, एखाद्या पिक्चर मध्ये ऐकलं असन, त्याला काय म्हणत असते, आर्किटेक्ट. जो काय करत असतो, एखाद्या इमारतीचं नक्षा बनवत असतो, नकाशा बनवत असतो, त्याला काय म्हणत असत्या, आर्किटेक्ट म्हणत असत्या. इंजिनियर म्हणजे काय रे, इंजिनियर म्हणजे अभियंता. इंजिनियर म्हणजे अभियंता, बरोबर आहे, इंजिनियर. त्याच्यानंतर इन्व्हेंटर. इन्व्हेंटर म्हणजे शोध लावणारा, संशोधन करणारा. शोध लावणारा किंवा संशोधन करणारा त्याला काय म्हणत असत्या, त्याला इन्व्हेंटर. आणि आर्चर म्हणजे, तुम्ही आर्चरी ऐकला असन, आर्चरी हा गेम असतो बघा, शूटिंगचा गेम. शूटिंग, एक धनुष्यबाण असतो, धनुष्यबाण, बरोबर आहे, त्याला काय म्हणतात, धनुष्यबाणाला आर्चरी म्हणत्या. काय म्हणत्या, आर्चरी म्हणजे धनुर्धारी. काय म्हणते दादांनो, धनुर्धारी. जो आर्किटेक्ट करत असतो, बरोबर आहे, म्हणजे जो बाण चालवत असतो, धनुष्यबाण खेळत असतो, त्याला काय म्हणत असत्या, आर्चर असं म्हणत असत्या. असा गेम सुद्धा आहे, तुम्ही खेळले असन. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, आर्किटेक्ट. लक्षात ठेवायचे सगळे शब्द, बरोबर आहे, लक्षात ठेवायचे सगळे शब्द, कारण हे शब्द आपल्याला परत रिपीट होऊ शकतात, जे काही ऑप्शन मध्ये दिलेले शब्द असतात. कळालं. जेवढा मोठा शब्द समूह दिलेला असतो त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन मधून एक शब्द शोधायचा असतो. चला पुढे बघा रे. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन स्पेलिंग एरर. कशाचा प्रश्न आला परत, स्पेलिंग एररचा प्रश्न. फक्त स्पेलिंग पाहिजे, महत्वाचा शब्द. आता द
इफ मोर एंट्रीज इथं चूक असू शकते, किंवा कॉम्पिटिशन या शब्दामध्ये सुद्धा चूक असू शकते. महत्वाचे शब्द मी तुम्हाला सांगितलेले. कॉम्पिटिशन विल बी पोस्टपोन्ड. आता पोस्टपोन्ड म्हणजे काय? पोस्टपोन्ड म्हणजे पुढे ढकलणं. आपली सहल पुढे ढकलली. कशामुळे पुढे ढकलली? कारण जेवढे मुलं लागत होते, 50 मुलं लागत होते, पण तेवढे अवेलेबल झाले नाही. 40च मुलांनी फीस भरली, त्याच्यामुळे सहल काय केली? पुढे ढकलली. पोस्टपोन्ड हा शब्द आपल्याला समानार्थी विरुद्धार्थीमध्ये विचारू शकता. लक्षात ठेवा. पुढे ढकलणे. कुठे ढकलणे? पुढे ढकलणे म्हणजे पोस्टपोन. इथं पोस्टपोनची जी काही स्पेलिंग दिलेली आहे ती चुकीची दिलेली आहे. इथं सुद्धा चुकीची दिलेली आहे ऑप्शन मध्ये. हे सुद्धा हे काय असणार आहे आपलं? हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे, कारण स्पेलिंग चुकीची ओळखायची सांगितलेली आहे. तर पोस्टपोनची स्पेलिंग कशी असती? पोस्टपोन्ड. पोस्टपोन्ड म्हणजे पुढे ढकलणं अशी स्पेलिंग असते. POSTPONED. एच त्याच्यामध्ये नसतो, पण त्यांनी प्रश्नामध्ये एच टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? म्हणजे चुकीची स्पेलिंग काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए मध्ये जी दिलेली आहे ती असू शकते नाही, असणार आहे. कळालं? कळालं. एखाद्या वेळेस कॉम्पिटिशन शब्दामध्ये चुकीची ती काय देऊ शकता? स्पेलिंग देऊ शकता. फक्त जे काही विशिष्ट शब्द असतात ते आपल्याला कळाले पाहिजे. बरोबर आहे? विशिष्ट शब्द असतात ते आपल्याला कळाले पाहिजे. मग ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1. सोपासा प्रश्न असतो. थोडेसे शब्द आपलं वाचन पाहिजे. इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त वाचन गरजेचं असतं. इंग्रजी शिकायची असन, समजून घ्यायची असन तर जास्तीत जास्त वाचन आपलं असलं पाहिजे. गाणे ऐकायची हौस असन, आवड असन प्रत्येकाला असते. बरोबर आहे? तर जे काही इंग्लिश व्हर्जन मधले गाणे ते ऐकण्याचा प्रयत्न करा, किंवा एखाद्याचं मोटिवेशनल स्पीच असतं इंग्रजी मधलं ते ऐकण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढे वर्ब असतात, वर्ब म्हणजे काय रे? क्रियापद. बरोबर आहे? ज्याच्या शेवटी ने हा शब्द येत असतो. खाणे, पिणे, जाणे, येणे, फिरणे, बरोबर, एन्जॉय करणे, हे जे सगळे शब्द असतात वर्ब, ते पाठ करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. ज्याचे जास्तीत जास्त वर्ब पाठ असले जवळपास सर्वच इंग्रजी कव्हर होत असती. आणि जे काही 12 आपले सेंटेन्सेस आहे म्हणजे 12 टेन्स आहे, ज्याचे 12 टेन्स व्यवस्थित झाले, सगळे स्ट्रक्चर पाठ झाले, आणि ज्याला एक सेंटेन्स 12 सेंटेन्स मध्ये तयार करता आलं त्याला 50% इंग्रजी जमली. 50% इंग्रजी आपण शिकलो. कारण जेवढे आपल्याला प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचं उत्तर आपण अर्थावरून काढतोय. कशावरून? म्हणजे त्या प्रश्नाचा अर्थ मराठीमध्ये लावतोय, ट्रान्सलेट करतोय, आणि त्याच्यावरून आपलं उत्तर निघतंय वाचल्या. कारण तेवढा अभ्यास आपला झालेला असतो की नेमकं वाक्य बरोबर अर्थपूर्ण कसं असणार आहे, कोणता शब्द लागल्यानंतर. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की काय करा की फक्त जे काही वर्ब असतात, क्रियापद असतात ते पाठ करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. आणि तुमचे जे काही 12 सेंटेन्स आहे, 12 टेन्स आहे, म्हणजे तुमचा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, त्यात बी तुमचे जे काही कंटिन्युअसचे 3, परफेक्टचे 3 आणि कंटिन्युअस परफेक्ट मिळून 3, असे 12 टेन्स हे सगळे मिळून सगळे तुमचे पाठ असले पाहिजे. सगळ्या टेन्सचं स्ट्रक्चर पाठ असलं पाहिजे. व्यवस्थित तुम्हाला त्याच्यावरचे वाक्य बनवता आले पाहिजे, समजले पाहिजे. तेव्हा तुमची बरीचशी इंग्रजी कव्हर होणार आहे. त्याचबरोबर आपल्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, भरपूर प्रश्न आपल्या सराउंडिंग वरती डिपेंड असतात. मग ते सुद्धा तुम्ही गोष्टी वहीमध्ये लिहून घेऊन पाठ करू शकता. जसं की आपला डोअर झाला, विंडो झाली, किंवा एखादी आपली प्रेयर झाली, आपले इमोशन झाल्या, भावना झाल्या, हे सगळे शब्द तुम्ही काय करू शकता? हा सगळा शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकतात. काय करू शकता? तुमच्या वहीमध्ये लिहू शकतात आणि काय करू शकता? ते शब्द पाठ करू शकता. कळतंय? समजते? ओके. मग या शब्दाची चुकीची स्पेलिंग काय असणार या प्रश्नाची? पोस्टपोन हा शब्द आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी मध्ये विचारू शकता. चला बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियम म्हणजे वाक्यप्रचार दिलेला आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा सांगितलेला आहे. काय शोधायचं सांगितलेलं आहे? वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा सांगितलेला आहे. बघा मग आता. हॅव अन एक्स. एक्स म्हणजे काय रे? एक्स म्हणजे कुऱ्हाड. एक्स म्हणजे काय? कुऱ्हाड. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की भरपूर सारे वाक्यप्रचार असे असतात की आपण ट्रान्सलेट केल्यानंतर त्याचा अर्थ वेगळाच निघतो आणि वाक्यप्रचाराचा अर्थ वेगळाच निघत असतो. आता भरपूर जणांना इथं काहीतरी कुऱ्हाडीचं वाटत असेल, पण कुऱ्हाडीचा आणि याचा काही संबंध नाही या वाक्यप्रचाराचा. तर कसला संबंध आहे बघा आता. हॅव अन एक्स ऑन ग्रीड हा जो वाक्यप्रचार आहे, या वाक्यप्रचाराचा अर्थ होत असतो स्वतःच्या स्वार्थासाठी. स्वतःचा स्वार्थ असणे. काय असणे? स्वतःचा स्वार्थ असणे. स्वतःचा म्हणजे जो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो, नाही मी जॉबला लागलो पाहिजे, मी माझ्या मित्राला नोट्स देणार नाही, मी माझ्या मित्रांना प्लॅन सांगणार नाही, मी माझ्या मित्राला काय करणार नाही, जे काही अभ्यासाचा प्लॅन आहे, प्लॅनिंग आहे ती सांगणार नाही, कारण तो माझ्या पुढे निघून जाईल. याला म्हणत असते स्वार्थ. स्वतःचा स्वार्थ असणं. कधी स्वतःचा स्वार्थ ठेवायचा नाही. समजलं? ते सांगायची गरज नसते. तेवढा सेन्स आपल्याला प्रत्येकाला असतो. बरोबर आहे. मग याचा समानार्थी शोधायचा सांगितला, शोधा. मग आता पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे? हॅव अ लॉट ऑफ मनी. हॅव अ लॉट ऑफ मनी म्हणजे काय? जास्तीत जास्त पैसा असणं. आपल्याकडे जास्तीत जास्त पैसा असणं. याचा अर्थ काय? स्वतःचा स्वार्थ असणं. मग ज्या लोकांकडे जास्तीत जास्त पैसा आहे ते सगळे स्वार्थी असतात का रे? काही लोक असतात
त्याला ॲटिट्यूड आलेला असतो, घमंड असतो, गर्व असतो की आपल्याकडे लय पैसा आहे. पण काही लोक असे असतात, आता तो तुमचा सोनू सुदे बघा, तो हिरो, बरोबर आहे, त्याच्याकडे भरपूर सारा पैसा आहे, पण तो काय करत असतो, दान करत असतो, लोकांची मदत करत असतो. काही लोकांकडे पैसा असून ते कसे असतात, चांगले लोक असतात, स्वतःचा विचार करत नाही, फक्त लोकांचा सुद्धा विचार करत असतात. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर हे उत्तर असणार आहे का? हे उत्तर नसणार आहे, स्वतःचा स्वार्थ असणं. चला शेवटचा ऑप्शन बघा बरं काय दिलंय, हॅव अन इम्पॉसिबल गोल. गोल म्हणजे काय रे, GOL. गोल म्हणजे आपलं ध्येय, आपलं स्वप्न. आपलं ध्येय काय, वर्दी मिळवणं, वनरक्षक बनणं, पोलीस बनणं, हे काय आपलं स्वप्न आहे. तसंच गोल म्हणजे काय, ध्येय असणं, आपलं एखादं ड्रीम असणं, स्वप्न असतं. मग हॅव अन इम्पॉसिबल गोल म्हणजे काय, आपलं एखादं असं स्वप्न आहे किंवा आपलं असं एखादं ध्येय, ते कसं इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे, अशक्य आहे. असं आहे का तुमचं असं एखादं ड्रीम? आता वनरक्षक बनणं अशक्य आहे का? जर चांगली मेहनत केली, चांगल्या प्रकारे अभ्यास केला, डिटेल अनालिसिस वरून अभ्यास केला, जास्त टाइमपास केला आणि थोडे दिवस तुमच्याकडे लवकरच ऍड येण्याची शक्यता आहे, बरोबर आहे. आता आपली जी काही ऍड आहे जवळजवळ मे जून मध्ये येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे कमी टाइम आहे. सर्वात अगोदर ग्राउंड पेक्षा अगोदर या परीक्षेला काय असतं, एक्झाम असती, पेपर असती. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा सगळ्यात अगोदर. भरपूर मुलं आपले खेडेगावातले जी मुलं असतात, ग्रामीण भागातली, जसे गावातले, बरोबर आहे, तसे मुलं अभ्यासामध्ये थोडे कमी पडत असतात. ग्राउंड त्यांचं परफेक्ट असतं, बरोबर आहे, शेतात काम करत असत्या, एक्सरसाइजची त्यांना गरज नसती, पण तरी ते रात्रंदिवस पळत असतात. मग त्यांचं जे काही ग्राउंड असतं ते कसं असतं, चांगलं असतं. पण होतं काय, अभ्यासामध्ये मागं पडतात. अभ्यास बी मन करून लावला, मन करून करत असले तर इंग्रजी विषय त्यांना लहानपणापासून इंग्रजी विषय त्यांचा दुरावा झालेला असतो. 36चा आकडा असतो, समजत नसतो, कळत नसतो, बरोबर आहे. इंग्रजी समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, मी तुम्हाला सांगितलं, अनालिसिस करणं, बरोबर आहे. तुम्हाला इंग्रजी 100% यावं अशी काही गरज नाही. जेवढी आपल्याला पाहिजे, माणूस काय करत असतो, जेवढी त्याला लागत असली, जेवढी भाकर लागत असली, जेवढ्या पैशामध्ये त्याचं समाधान असलं, तेवढ्यातच तो खुश राहत असतो, बरोबर आहे. तसं आपल्याला जेवढी इंग्रजी या परीक्षेसाठी पाहिजे तेवढीच आली पाहिजे, तेवढेच 10 टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे, बरोबर आहे. ते 10 टॉपिक झाल्यानंतर बाकीचे जे उरलेले टॉपिक आहे ते तुम्ही काय करू शकता, अजून कव्हर करू शकता. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपला जो काही लिमिटेड सिलेबस आहे तो एकदम चांगल्या प्रकारे करून ठेवा. अजूनही वेळ गेलेली नाही. एकदा भरती गेल्यानंतर परत भरती कधी येईन सांगता येत नाही बाबा. कधी 2 वर्षांनी येईन, 3 वर्ष येईन, पण तुमचा मध्ये गेलेला वेळ, तो वेळ गेला. त्याचबरोबर तुमच्या डोक्यावरती मानसिक टेन्शन असतं. नातेवाईक काय करत असतात, टोमणे मारत असते आपल्याला की बाबा तू झाला नाही, असं केलं नाही, एवढं मोठं वय झालं, थेंगडा झाला, मोठा झाला, असं झालं तसं झालं. हे वेगवेगळे टोमणे ऐकून घ्यावं लागत्या. डोक्यावरती प्रेशर येतं की आपला आतापर्यंत केलेला अभ्यास वाया गेला, मग आता शेतात ढोरं वळावे का काम करावं का काय करावं, एवढं मोठं टेन्शन आपल्याला येत असतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे सांगितलेलं आहे, चान्स एकदाच येत असतो. एकदा का तुम्ही 2-3 महिने मन लावून चांगल्या प्रकारे अभ्यास केला, नंतर तुमचं आयुष्य चांगलंच असणार आहे. तुमचं आयुष्य चांगलं असणार, तुमच्या आई वडिलांचं आयुष्य चांगलं असणार. म्हणजे लगेच परिस्थिती चेंज होऊन जाती. ज्याला आज उद्या बंड्या पंड्या टिल्या बंड्या म्हणत असतात, उद्या तो लोकांसाठी साहेब होत असतो. मग कुठंतरी हे मोटिवेशन आपल्याकडे असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, इकडं तिकडं मोटिवेशनसाठी जाण्याची गरज नसती. युट्यूबला आपण टाकत असतो मोटिवेशनल व्हिडिओ, आणि त्या मोटिवेशनल व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुला मोटिवेशन येतं आणि तू अभ्यास करायला भिडतो. 1 दिवस करतो, 2 दिवस करतो, 3ऱ्या दिवशी जसा होता तसाच होतो. असं आपलं होत असतो. सगळ्यात मोठं जे आहे आपलं, सगळ्यात मोठं जे काही मोटिवेशन आपल्यासाठी असेल ते कोणतं असतं, सगळ्यात मोठं मोटिवेशन आपले आई वडील असत्या. आपल्या आई वडिलाची परिस्थिती प्रत्येकाला माहित असेल, आपल्यासाठी किती कबाड कष्ट करत असत्या, किती काम करत असते आपल्यासाठी. मग फक्त एकच जरी मोटिवेशन ठेवलं आपल्या डोक्यामध्ये की मला माझ्या आई वडिलांसाठी स्वतःच्या अंगावरती वर्दी घालायची, बरोबर आहे, फक्त तो दिवस लक्षात ठेवायचा. तुमच्या रिझल्टचा दिवस, जो काही तुमचा रिझल्ट असणार आहे, ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे, तुमच्या अंगावरती गुलालच गुलाल पडणार, बरोबर आहे. आई वडिलांचा सत्कार होणार, सगळे नातेवाईक फोन करणार, आपलं नाव होणार. तो दिवस मनामध्ये ठेवायचा, तो दिवस आठवायचा. काय करायचा, तो दिवस आठवायचा. फक्त कळालं, तो दिवस आठवून अभ्यास करायचा. जास्त दिवस अभ्यास करायची गरज नाही. आता 2-3 महिने असा अभ्यास करा, गाढवासारखी मेहनत घ्या. आता 2-3 महिने जर चांगल्या प्रकारे मेहनत घेतली, चांगल्या प्रकारे अभ्यास केली, तर पुढे 50 वर्ष तुम्हाला अभ्यास करायचं काम पडणार नाही, बरोबर आहे. ज्यांना इच्छा असली, आवड असली, ते करू शकतात. पण होतं काय की तुम्ही आता अभ्यास नाही केला चांगल्या प्रकारे, हे 2-3 महिने वाया जाणार तर जाणार. पुन्हा तुम्ही अभ्यासाला लागणार, पुढं पुन्हा 1 वर्ष वाया जाणार, 2 वर्ष अभ्यास करणं पडणार, 3 वर्ष. मग एवढे सगळे वर्ष अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही मन लावून 1-2 महिने अभ्यास करणं भरपूर झालं, बरोबर आहे. असोच सगळ्या गोष्टी, तुम्ही भरपूर मोठे, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतच असतात या सगळ्या, बरोबर आहे. फक्त स्वतःच्या याला दिमागाला सांगायचे असतात की बाबा आपण करतोय काय, आपल्याला करायचंय काय, आपण आयुष्यामध्ये जन्म कशाला घेतलेला
आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त स्वप्न पाहायचे नसतात, स्वप्न सत्यात उतरवायचे असतात. सत्यात जर स्वप्न उतरवायचे असले तर काय करायचं? अरे काय करायचं? स्वप्न सत्यात उतरायचं असलं तर काय करायचं लागणार? आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुम्ही स्वप्न पाहत असाल ते स्वप्न सुद्धा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर आपलं इंग्रजीचं लेक्चर चालू आहे का मोटिवेशनल लेक्चर चालू आहे? पण इंग्रजीच्या लेक्चरपेक्षा आपल्याला मोटिवेशनल लेक्चरची गरज असती. बरोबर आहे का? कधीतरी भेटलं पाहिजे. आठवड्यातून मेडिटेशन करायचं, रोज मेडिटेशन केल्यानंतर एखादं मोटिवेशनल लेक्चर पाहायचं किंवा आपल्या आईवडिलाचंच मोटिवेशनल लेक्चर ऐकायचं. ते कोणतं असतं तुम्हाला चांगलंच माहिती आता. बरोबर आहे, बरोबर आहे. चला या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं? आता बघा, हॅव अन इम्पॉसिबल गोल. इम्पॉसिबल गोल असणं काय असणं? इम्पॉसिबल गोल असणं. ओके ओके ठीक आहे. थोडं हळू घ्यायचं का? बरं ठीक आहे. क्वेश्चन हळू घेऊया. चला, हॅव अन इम्पॉसिबल गोल म्हणजे एक अशक्य असं गोल असणं, ध्येय असणं. चला तिसरा ऑप्शन बघा, हॅव अ टफ टास्क टू डू. टास्क म्हणजे काय रे? एखादं अवघड काम असणं, एखादं अवघड टास्क तुम्हाला करायला देणं. हे दोघं समानार्थी झाले का? हे दोघं सुद्धा समानार्थी झालेले नाही. मग आता उरलं एकच ऑप्शन, कोणतं रे? हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. आता याच्यावरूनच कळतं, सोपे सोपे शब्द असतात की त्याच्यावरून आपल्याला कळत असतं की नेमकं इथं काय अर्थ दिलेला आहे. इथं जो अर्थ आहे तो अर्थ इथं दिसतोय. बरोबर, सेल्फिश. आपण म्हणत नाही का, मग मित्राला सेल्फिश आहे, ती मुलगीला सेल्फिश आहे, ती तिचा विचार करती, तो त्याचा विचार करतो, त्याला आपण काय म्हणत असतो? सेल्फिश. आणि मोटिव्ह या शब्दाचा अर्थ काय होत असतो? मोटिव्ह या शब्दाचा अर्थ होत असतो हेतू. काय असणं? हेतू असणं. म्हणजे सेल्फिश हेतू असणं, स्वतःचाच विचार करणं, स्वतःचाच हेतू असणं. म्हणजे ह्या जो काही आपल्याला एडीएम दिलेला आहे, वाक्यप्रचार दिलेला आहे, स्वतःचा स्वार्थ असणं, त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2 त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. बरोबर उत्तर असणार आहे. कळतंय, कळतंय, कळतंय. चला बघूया पुढं. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन ऑप्शन. समानार्थी शब्द शोधायचा सांगितलं आपल्याला. कशाचा रे? ॲरोगंट. कशाचा? ॲरोगंट. आता तुम्हाला ऑप्शन मध्ये क्रुएल हा शब्द दिसतोय. क्रुएल हा शब्द अगोदरच्या भरपूर परीक्षामध्ये आपल्याला विचारला गेलेला आहे. तुम्हाला मी परत परत जे रिपीट प्रश्न झालेले असतात ते सुद्धा सांगत असतो. मग आता बघा इथं ॲरोगंटचा अर्थ काय असतो? ॲरोगंटचा अर्थ होत असतो उद्धट. कसं? उद्धट असणं. कसं असणं? उद्धट असणं, गर्विष्ठ असणं, स्वतःवरती अहंकार असणं, इगो असणं. इगो याचा एक समानार्थी शब्द इगो सुद्धा होतो. मग हे शब्द आपल्याला कळाले पाहिजे. त्याच्यानंतर पुढे बघा, स्ट्रिक्ट. स्ट्रिक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? कठोर असणं. आपण नाही म्हणत का तो लय स्ट्रिक्ट आहे, आमचे झेडपीचे सर लय स्ट्रिक्ट होते, बादा हाणायचे आम्हाला. बरोबर आहे. स्ट्रिक्ट म्हणजे काय? कठोर असणं, कडक असणं. त्याच्यानंतर वेन, त्याच्यानंतर स्ट्रॉंग, त्याच्यानंतर क्रुएल. वेन या शब्दाचा अर्थ होत असतो गर्विष्ठ असणं किंवा उद्धट असणं. गर्विष्ठ असणं किंवा उद्धट असणं. उद्धट असणं, गर्विष्ठ असणं किंवा उद्दिष्ट असणं. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? वेन असणार आहे. तो त्याचा समानार्थी शब्द असणार आहे. आणि क्रुएल या शब्दाचा अर्थ काय होतो? क्रुएल या शब्दाचा अर्थ होत असतो घाण असणं. कसं असणं? दुष्ट असणं, वाईट व्यक्ती. क्रुएल म्हणजे कसं? वाईट असणं, दुष्ट असणं. हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे. क्रुएल हा शब्द भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. वेन हा शब्द सुद्धा टीसीएसच्या वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारला गेलेला आहे. तुम्ही क्रुएल शब्द स्वतः बघू शकता. मागच्या एका क्वेश्चन पेपर मध्ये हा शब्द आला होता. कोणता? क्रुएल. ॲरोगंट हा शब्द सुद्धा PYQ आहे. एमपीएससी मध्ये सुद्धा हा प्रश्न भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. म्हणून जे MCQ असतात किंवा जे काही PYQ असतात, मागचे झालेले प्रश्न असतात, त्या प्रश्नाचा अनालिसिस करणं, त्या प्रश्नाचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे गरजेचं असतं. म्हणून मागचे झालेले प्रश्न व्यवस्थित अनालिसिस करायचे. म्हणजे ॲरोगंटचा समानार्थी शब्द काय असणार आहे? वेन असा असणार आहे. कळालं? समजतंय? चला जाऊया पुढं. आता बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. काय करणे? आपल्याला वाक्यप्रचार दिलेला आहे छोटासा, त्या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. काय करायचं आहे? वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. बघा मग डार्क हाऊस, सॉरी डार्क हॉर्स. डार्क हॉर्स कोण सगळ्याला वाटला असं आता काळा घोडा. काय वाटला असन? काळा घोडा. काय वाटला असन? काळा घोडा असं वाटलं असन सगळ्याला. बरोबर आहे, बरोबर आहे, काळा घोडा. पण दादांनो मी तुम्हाला काय सांगितलं? जे काही वाक्यप्रचार असतो ते आपण ट्रान्सलेट केल्यानंतर त्याचा जो काही अर्थ येत असतो तो त्याचा अर्थ नसतो, फक्त वाक्यप्रचारायचा. बरोबर आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ वेगळाच असतो. पहिले याच्यामध्ये कसं कुऱ्हाड होतं, त्याचा अर्थ वेगळा होता. तसं इथं जो काही वाक्यप्रचार दिलेला आहे, डार्क हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा, डार्क म्हणजे काळा, गडद असलेला. मग काळा घोडा असा आपल्याला अर्थ लावता येईल इथं, पण तसा अर्थ वाक्यप्रचाराचा होत नसतो. ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. मग डार्क हॉर्स म्हणजे काय रे? डार्क हॉर्स म्हणजे एखादी अनपेक्षित विनर असणं. काय असणं? की आपण समजतो आता एखादा भरती झाला, पोलीस भरतीमध्ये लागला,
आपण म्हणतो अरे हे कसं काय लागलं बाबा, हे तर लागण्यासारखं नव्हतं, हे ना कधी अभ्यास करताना दिसलं, ना ग्राउंडला प्रॅक्टिस करताना दिसलं, ना मेहनत करताना दिसलं, पण तरी ते पोलीस झालं. म्हणजे तो काय असतो, अनएक्सपेक्टेड राहतो तो, बरोबर आहे, अनपेक्षित. वाटत नाही कोणालाच की तो पोलीस बनला किंवा तो बनू शकतो की तू बनू शकला असता, म्हणून त्याला म्हणत असतात डार्क हॉर्स. म्हणजे अनपेक्षित असणं, अनपेक्षित असणं, अनपेक्षित असणं. काय असणं, अनपेक्षित असणं. म्हणजे एखाद्याचं काय असणं, एखादं लागणार नसला, एखाद्याकडून ती गोष्ट होणार नसली, पण तरी तो ती करून दाखवतो, त्याला म्हणत असतात डार्क हॉर्स, बरोबर आहे, अनएक्सपेक्टेड विनर. जसं आपल्या नातेवाईकाला वाटत असतं, जसे आजूबाजूचे काय करत असत्या, आजूबाजूचे शेजारी आपल्याला टोमणे मारत असतात की ह्यो काही करू शकत नाही, याच्याकडून काही होणार नाही, त्यांना आपल्याला काय करून दाखवायचंय, त्यांच्यासाठी आपल्याला बनायचंय डार्क हॉर्स. काय बनायचंय, डार्क हॉर्स असं आपल्याला त्यांच्यासाठी बनायचंय. म्हणजे अनएक्सपेक्टेड विनर, कोणाला कळालंच नाही पाहिजे. मेहनत इतनी खामोशी से करो की किसी को पता ना चले, डायरेक्ट लागल्यावर सांगायचं. आपली मेहनत लोकांना दाखवत बसायची नाही. लोकांना ज्यावेळेस तुमचं सक्सेसफुल तुम्ही होत असत्या, लेक्चर हे आपलं जे काही हे असतं काय, ज्यावेळेस आपला रिझल्ट येत असतो, ज्यावेळेस आपण सक्सेसफुल होत असतो, त्यावेळेस बरोबर लोकांना कळत असतं की तुम्ही किती अभ्यास केला, काय अभ्यास केला. तुम्ही नोकरी लागले म्हणल्यावर तुम्ही मेहनत केलेलीच असणार आहे. जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपलं जे काही गुपित आहे, आपला जो काही अभ्यास आहे तो लोकांना कळू द्यायचा नाही, लोकांना सांगत बसायचा नाही, स्वतःचा मोठेपणा अगोदरच करत बसायचं नाही. जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत, लागल्यानंतर मग बिग ब्लास्ट तुम्ही न करता होतच असतो. मग काय जे तुम्हाला सेलिब्रेशन करणे, डीजे वरती नाचणे किंवा गुलावरती अंगावरती गुलाल उधळवणे, बरोबर आहे, किंवा बारात काढणे तुमची लग्नाच्या अगोदरच, ते तुम्ही लागल्यानंतर करू शकता, बरोबर आहे. शांतता, संयम आणि डायरेक्ट कार्यक्रम असं आपल्याला करायचंय, बरोबर आहे. म्हणजे शांततेच्या काळामध्ये जो जास्त घाम गाळत असतो तो काय बनत असतो, विजेता बनत असतो. तसं आपल्याला करायचंय, जास्त गोष्टीमध्ये गुंतून पडायचं नाही. आता आपल्याकडे एकच लक्ष असलं पाहिजे, जी स्पीड आहे. फक्त 2-3 महिने अभ्यास करून पटकन लगे पेपर देऊन टाकायचा, वनरक्षकचा पेपर देऊन चांगल्या प्रकारे ग्राउंडची तयारी करायची, ते तुम्हाला सांगायची गरजच नाही, बरोबर आहे. ते आपल्या रक्तातच असतं ग्राउंड. चांगल्या प्रकारे ग्राउंड केल्यानंतर डायरेक्ट भरती झाली 6 महिन्यामध्ये भरती. जास्त लोकांचे टोमणे ऐकायची गरज नाही, जास्त इकडचं तिकडे हे ते करण्याची गरज नाही. फक्त काय करायची गरज आहे, अभ्यास. त्याच्यामुळे 2-3 महिने अभ्यास करणं का 2-4 वर्ष अभ्यास करणं ते तुमच्या हातामध्ये आहे. चला बघा, याचं उत्तर काय असणार आहे, अनएक्सपेक्टेड विनर. आता व्हेरी फॉर्च्युनेट म्हणजे काय, फॉर्च्युनेट हा शब्द महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही आपले हे शब्द असतात, कोणते ऑप्शन समजून घेणं खूप महत्वाचं असतं. आता फॉर्च्युनेट या शब्दाचा अर्थ होत असतो भाग्यवान. काय, भाग्यवान. याला अजून तुम्ही काय म्हणू शकता, लकी म्हणजे काय, खूप नशीबवान असणं, खूप भाग्यवान असणं. मग व्हेरी म्हणजे खूप भाग्यवान असा या शब्दाचा अर्थ होत असतो पहिल्या. कळालं. मग हा जो काही फॉर्च्युनेट शब्द आहे आपल्याला, तो शब्द आपल्याला समानार्थीमध्ये किंवा विरुद्धार्थीमध्ये विचारू शकता. मग आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचं असं की बाबा फॉर्च्युनेट म्हणजे काय, समानार्थी, असं सगळं व्यवस्थित लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर स्वर लुजर म्हणजे काय रे, एखाद्याला दुखापत झालेली असती, दुखापतग्रस्त म्हणजे एखाद्याला काहीतरी लागलेलं असतं, जखम झालेली असती, त्याच्यासाठी हा शब्द वापरत असते. कोणता, सोवर लुजर. आणि शेवटचा जो काही ऑप्शन आहे, अनप्लीजंट पर्सन म्हणजे काय, अप्रिय असलेला व्यक्ती, जो दुसऱ्याला आवडत नाही असा व्यक्ती, किंवा जो कसा असतो, हॅपी नसतो. प्लीजंट म्हणजे कसा, हॅपी, प्रिय असलेला, बरोबर आहे. अनप्लीजंट म्हणजे कसा रे, अनप्लीजंट म्हणजे जो व्यक्ती आनंदी नाही, त्याला काय म्हणत असत्या, अनप्लीजंट. आता प्लीजंटच्या विरुद्धार्थी अनप्लीजंट, हे सुद्धा आपल्याला विरुद्धार्थीमध्ये विचारू शकता. पण आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, अनएक्सपेक्टेड विनर असं असणार आहे. चला पुढचं बघा. परत काय रे, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्याचा प्रश्न आहे. सगळा प्रश्न वाचत बसण्यामध्ये आपले 1 मिनिटं, अर्धा मिनिटं, काय जो टाइम आहे तो वाया घालवायचा नाही. चला बघा, मग आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे. शोधा मग. बघा, नोबडी वॉन्ट्स टू शेअर मिल्स म्हणजे काय रे, मिल्स म्हणजे जेवण. मिल्स म्हणजे काय, जेवण, बरोबर आहे. नोबडी म्हणजे कोणीच नाही. वॉन्ट्स टू शेअर मिल्स विथ अरुण, कोणीच अरुण सोबत काय शेअर करत नव्हतं त्याचं जेवण. आपण आता डब्बे घेऊन बसलेलोय, बरोबर आहे. एखाद्या पिकनिकला गेलो, सहलीला गेलो, आणि एक अरुण नावाचा मुलगा आहे, त्याला कोणीच त्याचा डबा खायला देत नव्हते. त्याचा नाही, बाकीच्यांचा डबा त्याच्यासोबत शेअर करत नव्हतं. काय करत नव्हतं, शेअर करत नव्हते. का बरं शेअर करत नव्हते, कारण, बिकॉज म्हणजे काय, कारण ही इज अ व्हेरी ग्रीडी इटर. कसा, ही इज अ व्हेरी ग्रीडी इटर. तो कसा आहे, तो खूप ग्रीडी इटर आहे. ग्रेडी इटर म्हणजे काय, जास्त खाणारा, खादाड.
एखाद्याला सवय असती जास्त खायची, त्याला खायला लयच लागत असतं, 2 पोळ्या खायच्या जागी 2 चपात्या खायच्या जागी तो 7-7, 8-8 चपात्या खात असतो, 10-10 चपात्या खात असतो, दिवसामधून 4 वेळेस 5 वेळेस जेवत असतो. त्याला काय म्हणत असत्या? व्हेरी ग्रीडी इटर. तुम्ही ती तारक मेहता मधले शो पाहिला असेल, पाहिला का? कोण कोण पाहिला? तारक मेहताच्या शो मध्ये तो नसतो का डॉक्टर हाती, त्याचा मुलगा, त्याची फॅमिली, त्याला कसं खायला जास्त जास्त लागत असतं, त्याला काय म्हणत असत्या? ग्रीडी इटर असं म्हणत असत्या. म्हणजे ज्यांना जास्त खायला लागत असतं त्याला काय म्हणत असत्या? व्हेरी ग्रीडी इटर असं म्हणत असत्या. मग व्हेरी ग्रीटर या शब्दाचा समानार्थी काय असणार आहे? ग्लटन. ग्लटन या शब्दाचा अर्थ सुद्धा काय होतो? हाच होतो. कोणता? खादाड. ग्लटन म्हणजे खादाड असणं. हे सगळे शब्द समानार्थी विरुद्धार्थीमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतो. त्याच्यानंतर फॅनॅटिक, सायनिक आणि वेटेरियन. आता फॅनॅटिक म्हणजे काय? फॅनॅटिक म्हणजे कट्टर असणं, एखाद्या गोष्टीबद्दल कसं असणं? कट्टर असणं, की बाबा मी ह्या गोष्टीबद्दल कट्टर आहे, मग मी मागं हटणार नाही. एकदा मी अभ्यास सुरू केला रे केला, मी काय केला? एकदा अभ्यास सुरू केला रे केला, मी मागं हटणार नाही. काय करणार नाही? मी मागं हटणार नाही. कळालं? त्याच्यानंतर वेटेरियन. वेटेरन या शब्दाचा अर्थ होता असतो अनुभवी असलेला व्यक्ती. अनुभवी याचा समानार्थी काय असू शकतो? एक्सपिरियन्स व्यक्ती. ज्याला जास्त एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्याला काय म्हणत असत्या? वेटेरन व्यक्ती असं म्हणत असत्या. म्हणजे हे जे काही शब्द असतात, हे जे काही शब्द असतात ते काय असतात? हे शब्द खूप महत्वाचे असतात. ते आपल्याला परत परत रिपीट होऊ शकत्या किंवा विचारल्या जाऊ शकतात. शेवटचा जो की ऑप्शन आहे सायनिक. सायनिक या शब्दाचा अर्थ होत असतो एखादा असा व्यक्ती की त्याला दुसऱ्यामधले वाईट काम दिसतं, दोष दिसतात. बरोबर आहे? म्हणजे आता एखादा व्यक्ती सगळ्याबद्दल म्हणतो तो लय घाण यार, तो लय असा यार, तो लय तसा आहे, म्हणजे लोकांमधला चांगलेपणा त्याला दिसतच नाही, वाईट गोष्टी दिसतात, त्याला काय म्हणत असत्या? त्याला सायनिक असं म्हणत असत्या. म्हणजे हे सगळे शब्द आपल्या लक्षात पाहिजे, आपले पाठ पाहिजे. व्यवस्थित वहीमध्ये तुम्ही ते लिहून घेऊ शकता. ज्यावेळेस लाईव्ह लेक्चर झालं, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर परत थांबवून त्याचे शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ आहे, अनालिसिस आहे, ते परत परत लिहू शकता. चला बघा पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता इथं ऑप्शन मध्ये बघून लगेच कळतंय की अँड, द आणि अ हे काय रे? हे आर्टिकल आहे. काय आहे? आर्टिकल. म्हणजे हा आर्टिकल वरचा प्रश्न आहे. कशावरचा प्रश्न आहे? आर्टिकल वरचा प्रश्न आपल्याला आहे. वन हे आर्टिकल नाही, लक्षात ठेवायचं. वन यांनी इथंच असं दिलेलं आहे, वन हे आर्टिकल नाही. आपल्या इंग्रजीमध्ये फक्त 3च आर्टिकल असतात. किती? 3 आर्टिकल. कोणकोणते रे? ए अँड द. ए, द आणि अँड हे 3च आर्टिकल असतात, चौथा आर्टिकल नसतं. अँड हे आर्टिकल नाही, लक्षात ठेवायचं. मग इथं काय येणार बघा? स्ट्रेंथ ऑफ अ कॅरेक्टर अलोन कॅन मेक अ पर्सन. कॅन मेक अ पर्सन का मेक द पर्सन इन? सांगा. मेक अ पर्सन सक्सेसफुल का मेक द पर्सन सक्सेसफुल इन? काय येणार या प्रश्नाचं उत्तर? सांगा बरं. सांगा काय येणार? अ येणार का द येणार? सांगा लवकर. आता बऱ्याच जणांना अ आणि द मध्ये कन्फ्युजन असन, पण आपल्याला माहितीये जो काही जिथं आर्टिकल वापरायचंय त्याच्या समोरच्या शब्दाची सुरुवात जर कशाने होत असली? व्यंजनानं होत असली, म्हणजे स्वर सोडून ए, ई, आय, ओ, यू हे शब्द सोडून, हे अक्षर सोडून होत असली, तर तिथं अ हे आर्टिकल वापरत असत्या. बऱ्याच जणांना द सुद्धा वाटलं असन, गोंधळायचं नाही. कशामुळं? जर स्पेशल काहीतरी गोष्ट दिलेली असती. कशी? स्पेशल. आता एखादा विशिष्ट व्यक्ती, आता अ पर्सन, मग तो पर्सन कोणताही असू शकतो, तो फिक्स आहे का? जर मी इथं वापरला असतं तो पर्सन रोहित शर्मा आहे, रोहित शर्माचा काय आज बर्थडे, बरोबर आहे, मग मी सांगितलं असतं टुडे इज द बर्थडे ऑफ द रोहित शर्मा, बरोबर आहे. कोण? कारण तो एक विशिष्ट व्यक्ती आहे. रोहित शर्मा सारखा दुसरा कोणीच नाही त्याच्या नावाचा असू शकतो, पण त्याच्यासारखा तोच व्यक्ती दुसरा आहे का? नाही. सामान्य नाम आहे का ते? नाही. त्याच्यासाठी काय वापरायचं? फक्त अ वापरायचं. कारण पर्सन कोणताही असू शकतो, एक फिक्स पर्सन, एकच व्यक्ती आपल्याला दिलेला नाहीये, व्यक्ती तिथं निश्चित नाहीये, बरोबर आहे. तो एक वचनी आहे, त्याच्यामुळे तिथं कोणतं आर्टिकल येणार आहे? अ हे आर्टिकल येणार आहे. आणि जिथं स्वरानं सुरुवात होत असली, स्वराच्या उच्चारानं होत असली, तिथं आपण ॲन वापरत असतो. आणि जिथं एखादी विशिष्ट गोष्ट असली, निश्चित गोष्ट असली, जगामधली एकच गोष्ट असली, तिथं काय वापरत असत्या? द हे आर्टिकल वापरत असत्या. कोणतं? द हे आर्टिकल वापरत असत्या. माहितीये? सगळं माहितीये. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. आता आपल्याला पॅराजंबलचा प्रश्न आहे. कशाचा दिसतोय सगळ्यांना? पॅराजंबलचा प्रश्न आहे. बघा फास्ट घेऊ. सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन द जंबल्ड ऑर्डर. आता काय लावायचे आपल्याला? सिक्वेन्स. आता ऑप्शन बघायचे, ऑप्शन नुसार जायचं. सी 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 सी. आता सगळी जी काही सुरुवात दिलेली ती कशाने दिलेली आहे? सी ने दिलेली आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे? सी न. लगेच कळतंय. चला, सी न होणार आहे. टू मेक द बेस्ट ऑफ रेनी सीझन, की जो काही पावसाळा आहे तो आपल्याला चांगला बनवायचा असन तर काय करावं लागेल? वी शुड फॉलो सम सिंपल गायडन्स, की आपल्याला काहीतरी गाईडलाईन्स फॉलो करावं लागेल, बरोबर आहे. काय करावं लागेल? ज्या काही गाईडलाईन्स आपल्याला त्या फॉलो करावं लागेल. कोणत्या? बघा,
अल्सो वी शुड. आता सी नंतर डी का बरं येणार नाही? या शब्दामुळे येणार नाही. कोणत्या? अल्सो. अल्सो केव्हा वापरत असत्या? एखादी गोष्ट सांगितली, एखादं उदाहरण दिलं की हा तो हुशार आहे, अल्सो ही इज इंटेलिजंट, अल्सो ही इज क्लेवर, अल्सो ही इज हंबल, की तो कसा आहे? तो आता हुशार आहे आणि तो हंबल सुद्धा आहे, म्हणजे तो विनम्र सुद्धा आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगितली त्यावेळेस अल्सो वापरणार आहे. पण यांनी फक्त काय सांगितलं? आपल्याला गाईडलाईन्स फॉलो करायचे आहे. मग पहिली गाईडलाईन सांगितल्यानंतर दुसरी अल्सो. मग पहिली कोणती आहे? म्हणजे सी नंतर डी येणार नाही, ऑप्शन कट करायचा. सी नंतर डी येणार नाही. इथं सी नंतर डी आहे ते येणार नाही. इथं सुद्धा सी नंतर डी आहे ते येणार नाही. इथं सी नंतर ए, इथं सी नंतर बी. आता पहिली गाईडलाईन कोणती बघा. आता यांनी काय दिलं? फर्स्ट ऑफ ऑल. बरोबर आहे. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे पहिली. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सगळ्यात पहिले काय करावं लागेल, म्हणजे हे बरोबर झालं. असे सोपे सोपे क्लू असतात ते आपल्याला कळाले पाहिजे. बघा पहिलं काय? अल्सो. आता हे बघा, टू मेक द बेस्ट आपल्याला काय करायचं? काही गाईडलाईन्स फॉलो करायच्या. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? बघा आता काय करावं लागेल. इफ वी डिसाइड टू गेट वेट इन रेन्स वी शुड चेंज इनटू अ ड्राय सेट ऑफ क्लॉथ्स ॲट द अर्लियर्स. काय सांगितलं? वेट म्हणजे कसं? ओलं होणं. जर आपल्याला पावसाळ्यात भिजायचा आनंद घ्यायचा असेल तर अगोदर जे काही पावसाळ्याचे कपडे असतात आपण घालत असतो तेच घाला म्हणे. ते काही शर्ट पॅन्ट आपण वापरत असतो वेगळं, बरोबर आहे, पावसाळ्याच्या मध्ये ओलं होऊ नये म्हणून ते वापरा म्हणतो. म्हणजे इथं काय येणार आहे? सी नंतर काय येणार आहे? बी येणार आहे. कुठे आहे? ह्याच ऑप्शन मध्ये. सी नंतर बी पहिल्या ऑप्शन मध्ये. लगेच तुमचं उत्तर आलं. पुढं तिथं वेळ वाया घालवत बसायचा नाही. म्हणजे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए असणार आहे. चला अजून पुढे बघूया. अल्सो. त्याच्यानंतर काय येणार आहे मग? अल्सो. आता एक रिझन त्यांनी सांगितलं, एक गाईडलाईन्स कोणती फॉलो करायची ते त्यांनी सांगितलं. दुसरी बघा आता. अल्सो वी शुड कीप रॉ फूड आयटम्स ॲट बे अँड वॉश व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स थ्रूटली बिफोर यूज. काय सांगितलं? जे काही आपल्याला भाजीपाला वगैरे फ्रुट्स वगैरे खायचे ते धुवून खायचे म्हणे. रेनी सीझन मध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय करायचे? धुवून ते खायचे म्हणे. ही सुद्धा एक गाईडलाईन फॉलो करावं लागेल. बी नंतर काय येणार? डी. शेवटला काय येणार? ए. मोरेवर स्ट्रिक्ट किचन हायजीन शुड बी मेंटेन इन ऑर्डर टू एन्जॉय ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सीझन ऑफ द इयर. आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यावं लागेल आणि आपलं जे काही किचन आहे म्हणजेच आपलं जे काही जेवण वगैरे, बरोबर आहे, त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावं लागेल. आणि तो जो काही सीझन असतो आपला पावसाळ्याचा तो आपण काय करू शकतो? एन्जॉय करू शकतो. काय करू शकतो? एन्जॉय करू शकतो. कळतंय? कळतंय. चला पुढे जाऊया. पुढं द प्लेस वॉज डॅश डॅश कोल्ड डॅश डॅश डॅम. आता इथं जे काही कोल्ड आहे, कोल्ड आणि डॅम हे दोन्ही काय रे? हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे काय? विशेषण आहे. ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह आहेत, विशेषण आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. कशामध्ये आलं? पार्ट ऑफ स्पीच आलं. म्हणजे शब्दांच्या ज्या काही 8 जाती असतात त्याच्यामध्ये जे काही ऍडजेक्टिव्ह असतं महत्वाचं असतं. बघा आता. द प्लेस वॉज. प्लेस म्हणजे काय? जागा. ती प्लेस म्हणजे ती जागा होती. ती जागा होती. ती जागा होती. कशी होती? बघा. द प्लेस वॉज डॅश डॅश कोल्ड. नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? नॉट ओनली बट ऑल्सो असणार आहे. कसं? बघा इथं काय ठेवावं लागणार? नॉट ओनली. इथं काय ठेवावं लागणार? बट ऑल्सो. आता नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे काय? फक्त असंच नाही तर असं सुद्धा. फक्त असंच नाही तर असं सुद्धा. म्हणजे कसं? द प्लेस वॉज नॉट ओनली कोल्ड. ती काही जागा होती. आता जागा होती कशामुळं? वाज वापरलं. वाज. वाज म्हणजे भूतकाळामध्ये गेला. भूतकाळातला टेन्स आहे. बरोबर. वाज काय दर्शवत असतो? की वाक्य भूतकाळामधलंय. कशामधलंय? वाक्य भूतकाळामधलं. द प्लेस वॉज नॉट ओनली कोल्ड. ती जी जागा होती म्हणे ती फक्त थंडच नव्हती तर कशी होती? डॅम्प सुद्धा होती. कशी होती? डॅम्प सुद्धा होती. आता आपण म्हणू इथं इव्हन आणि ऑल्सो का बरं नाही वापरलं? सांगा बरं मला. इव्हन आणि ऑल्सो का बरं नाही वापरलं? का बरं नाही वापरलं रे? का बरं नाही वापरलं? सांगा लवकर. का बरं नाही वापरलं? तर बघा म्हणजे कसं? नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डॅम्प. डॅम्प म्हणजे काय? ओलं असणं, ओलसर असणं, ओली असणं. ते दोन्ही एकच झालं. कोल्ड म्हणजे थंड असणं आणि ती जागा ओलसर असणं म्हणजे तिथं पाणी गिनी पडलेला असन. ओके. पाऊस पडलेला असून थोडाफार ओलसर असन. ती फक्त थंडच नव्हती तर ओलसर सुद्धा होती. मग इव्हन कुठं वापरत असतो आपण? आपल्या प्रेझेंट. फक्त हे असं इव्हन. इव्हन म्हणजे एक स्पेशल असतं. बरोबर आहे. अल्सो. इव्हन आणि अल्सो जवळपास सोबत वापरल्या जात नसतात. कळालं? एका वाक्यामध्ये जवळपास एखादं वाक्य असतं जवळपास जिथं 2-2 विशेषण वापरले असत्या तिथं फक्त नॉट ओनली आणि बट ऑल्सो ह्याच याचा काय होत असतो? वापर होत असतो, उपयोग होत असतो. कळालं? कळालं. त्याच्यानंतर बोथ ॲज वेल. इथं बोथ जर टाकलं तर पुढे ॲज वेल येणार नाही. बोथ अँडचं एक वाक्य असतं. बोथ आणि अँडचं हे सगळे जे काही ज्याला आपण कंजक्शन म्हणत असतो हे सगळे कंजक्शन सुद्धा आपल्याला आले पाहिजे. काय आलं पाहिजे? कंजक्शन सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. कळतंय? कळतंय? कळतंय सगळ्यांना? ओके. तुमच्या सगळ्या कमेंटचं उत्तर मी लास्टला देणार आहे. ओके.
कमेंट्स पाहायला मला परत परत जायला लावू नका. सगळ्या कमेंट्स तुमचे काही डाऊट्स असतील तर शेवटच्या आपण 2-5 मिनिटांमध्ये ते डिस्कस करत असतो. तुमच्या कमेंट्स तिकडे पाहायला जायला वेळ लागत असतो, पुन्हा इकडे यायला कधी कधी ती लक्षातून जात असतं. त्याच्यामुळे तुमचे जे काही डाऊट्स असले, प्रत्येकाच्या मनामध्ये डाऊट्स असतात बरोबर आहे, तुमचे डाऊट्स आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करत जाऊ. कळालं? कळालं म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? नॉट ओनली बट ऑल्सो. त्याचबरोबर जे काही असं असतं आयदर, नॉर, नेदर हे सुद्धा वाक्य कळाले पाहिजे. इफ, अनलेस हे सुद्धा, म्हणजे ज्या दोन शब्दांनी, ज्या दोन उभयान्वी अवयवांनी, ज्या दोन कंजक्शननं आपलं एक संयुक्त वाक्य बनत असतं, एक मिश्र वाक्य बनत असतो, ते सुद्धा आपल्याला कळाले पाहिजे की कुठं यूज करायचंय, कोणतं कुठं यूज करायचंय, ते आपण आपल्या एखाद्या पुस्तकामध्ये कव्हर करू शकतो. चला पॅरा जंबलचा प्रश्न आहे. कशाचा? पॅरा जंबलचा प्रश्न आहे. चला बघा आता, वन ऑफ देम, पहिलंच ऑप्शन का वापरलं? वन ऑफ देम, त्यांच्यापैकी एक. पण कशापैकी एक? बरोबर आहे की नाही? त्यांच्यापैकी एक, वन ऑफ देम, त्यांच्यापैकी एक. पण काहीतरी गोष्टीबद्दल बोलल्यानंतर वन ऑफ देम असं होईल, बरोबर आहे. मग कशाबद्दल बघा, चिल्ड्रन रीडिंग फॉर देअर प्लेजर रेअरली. आता इथं ऑप्शन सी न स्टार्टिंग, डी न आणि डी न. कशानं स्टार्टिंग होती बघा आता, देअर आर सम स्पेसिस, की तिथं काहीतरी होतं, म्हणजे अशा एका स्टोरी पासून सुरुवात होत असती की वन डे, एका दिवशी काय झालं, देअर इज, की तिथं काहीतरी होतं, अशी सुरुवात होत असती. चला आता आपण बघूया, देअर आर डिफरंट पर्पजेस ऑफ रीडिंग. काय सांगितलं? देअर आर डिफरंट, वेगवेगळे पर्पज आहे म्हणे वाचनाचे, वेगवेगळे हेतू आहे म्हणे वाचनाचे. कोणकोणते बघू आता, बघू आता कोणकोणते बघू. वन ऑफ देम इज डिरायव्हिंग. त्याच्यानंतर काय येणार आहे की खूप सारे हेतू आहे, वन ऑफ देम त्याच्यामधला एक. याच्यानंतर काय येणार आहे? डी नंतर एक येणार आहे, पहिले येणार आहे, लगेच कळालं. पहिले सांगन का नाही उदाहरण? काय सांगितलं? डिफरंट पर्पज ऑफ रीडिंग, की वाचण्याचे वेगवेगळे फायदे म्हणे, पर्पज म्हणे, हेतू म्हणे, उद्देश म्हणे. मग वन ऑफ देम त्यांच्यापैकी एक कोणता? इज डिरायव्हिंग प्लेजर, म्हणजे काय करणं की आपण पुस्तकं वाचून, पुस्तकच का रीडिंग, हा पुस्तकं वाचत काय असतो आपण? पुस्तकच वाचत असतो. मग पुस्तकं वाचून आपल्याला आनंद मिळू शकतो म्हणे. प्लीजर शब्दाचा अर्थ होता असतो आनंद. पुस्तकं वाचून आपल्याला काय मिळू शकतो म्हणे? काय मिळू शकतो म्हणे? आनंद मिळू शकतो म्हणे. काय मिळू शकतं? आनंद मिळू शकतो. चला बघूया. त्याच्यानंतर चिल्ड्रन रीडिंग फॉर देअर प्लीजर रेअरली स्टॉप टू आस्क अबाउट द वर्ड्स. काय सांगितलं? चिल्ड्रन रीडिंग फॉर देअर प्लीजर रेअरली स्टॉप टू अबाउट आस्क देअर वर्ड्स, की जे काही लहान मुलं असतात म्हणे, चाइल्ड्स असतात म्हणजे चिल्ड्रन, ते काय असत असतात? त्यांच्या आनंदासाठी पुस्तकं वाचत असत्या म्हणे. काय करत असत्या? त्यांच्या आनंदासाठी पुस्तकं वाचत असत्या. म्हणजे काय येणार? सी नंतर, डी नंतर ए, डी ए नंतर सी, नंतर मग शेवटचं उरलं का आता बी. दे वॉन्ट टू गेट ऑन विथ द स्टोरी. पुस्तकं, ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचतो त्या पुस्तकामधले स्टोरी बुक्स असतात बघा, काही काय असतं? स्टोरी बुक असतात. काय असतं? स्टोरी बुक्स असतात. म्हणजे ज्या काही स्टोरी दिलेल्या असतात, गोष्टी दिलेल्या असतात, त्या लहान मुलांना आवडत असतात वाचण्यासाठी. काय असतात? त्यांना ते इंटरेस्टिंग वाटत असते वाचण्यामध्ये. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? DACB असं असणार आहे, असा क्रम असणार आहे. चला पुढे जाऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता परत आर्टिकल वरती प्रश्न आला. कशावरती प्रश्न आला? आर्टिकल वरती. आता इट इज सायबर क्राईम दॅट आर डोमिनेटिंग डॅश डॅश मॉडर्न क्राईम वर्ड. काय झालं? सध्याचं जे काही क्राईम वर्ड आहे म्हणे. काय क्राईम वर्ड म्हणजे काय? सध्याचं जो काही जग आहे, कोणतं जग? क्राईमचं, गुन्ह्याचं जे काही सध्याचं जग आहे म्हणे. इट इज सायबर क्राईम दॅट आर डोमिनेटिंग द, की जे काही सायबर क्राईम असत्या त्या आजच्या याच्यावरती काय करताय? फरक पाडताय. कशावरती? आजच्या क्राईम वरती, आजच्या गुन्ह्यांवरती काहीतरी फरक करताय म्हणे. बरोबर आहे. चला बघा आता मग इथं कोणतं आर्टिकल येणार? इथं द हे आर्टिकल येणार. कारण की इथं आपल्याला वाटते आता अ सुद्धा आर्टिकल येऊ शकतं. पण जो मॉडर्न हा शब्द वापरलेला आहे, मॉडर्न म्हणजे काय? आधुनिक. मॉडर्न हिस्ट्री तुम्ही ऐकला असेल, आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, मॉडर्न क्राईम. आता फक्त इथं मॉडर्न हा शब्द नसता तर इथं अ आर्टिकल वापरलं गेलं असतं. कोणतं? अ आर्टिकल. म्हणजे इट इज सायबर क्राईम दॅट आर डोमिनेटिंग अ क्राईम वर्ड. बरोबर आहे. पण मॉडर्न हा शब्द एक विशिष्ट शब्द आहे. बरोबर आहे. आधुनिक एकच गोष्ट आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा काय विशिष्ट शब्द आहे, फिक्स शब्द आहे. आणि आपल्याला माहिती आहे विशिष्ट शब्दाच्या अगोदर किंवा निश्चित शब्दाच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत असत्या. कोणतं? द हे उपपद वापरत असत्या. म्हणजे इथं बरोबर कोणतं आर्टिकल येणार आहे? द हे आर्टिकल इथं बरोबर येणार आहे. कळतंय? समजलंय? आर्टिकलचे नियम तुम्हाला माहिती असले पाहिजे, तुमचे पाठ असले पाहिजे. आर्टिकलचे जे काही नियम आहे सगळे तुमचे पाठ असले पाहिजे. आता अँटोनिम विचारलं म्हणजे विरुद्धार्थी आपल्याला विचारलं. काय विचारलं? विरुद्धार्थी. आता स्परियस
स्परियस या शब्दाचा अर्थ होता असतो बनावट असलेला, खोटा असलेला, एखादी बनावट वस्तू, बनावट गोष्ट, खोटी वस्तू, याचा अर्थ काय होतो? खोटा किंवा बनावट. मग आपल्याला काय विचारलं? अँटोनिम विचारलं. इथं कन्फ्युजन होतं. कधी कधी आपण याचं समानार्थीच उत्तर क्लिक करतो. याला म्हणत असत्या सिली मिस्टेक. काय म्हणत असत्या? सिली मिस्टेक म्हणत असत्या. बनावट म्हणजे आता याचा आणखीन एक समानार्थी शब्द फोनी. फोनीचा अर्थ सुद्धा हाच होतो. खोटा आणि बनावट समानार्थी शब्द आहे दोन्ही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे की एखादं ऑप्शन याचं समानार्थी येतं का, विरुद्धार्थी येतं का. मग असा जो काही ऑप्शन आहे तो सर्च करून पाहायचा, एखाद्या डिक्शनरीमध्ये पाहायचा की त्याचे कोणकोणती समानार्थी शब्द होत्या, त्याचे कोणकोणते विरुद्धार्थी शब्द होत्या. मग त्याचे 4-4, 5-5 समानार्थी विरुद्धार्थी शब्द राहत असतात. मग ते शब्द आपण काय करायचं? आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचे आणि ते पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. कारण की त्याच्या रिलेटेडच जवळपास आपल्याला भरपूर साऱ्या TCS परीक्षामध्ये विचारत असतात. चला, स्केरी म्हणजे काय रे? स्केरी म्हणजे घाबरलेला. स्केरी म्हणजे घाबरलेला. आपल्याला विरुद्धार्थी काय येणार मग? खोटा. खोटाचे विरुद्धार्थी खरा असलेला, असली असलेला. बनावटच्या विरुद्धार्थी काय येणार? असली असलेला, बरोबर असलेला. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय आहे? मिस्टेरियस. मिस्टेरियस म्हणजे काय रे? एखादं रहस्य, एखादं गूढ असणं, रहस्य असणं. काय असणं? रहस्यमय. आपण म्हणतो एखादं रहस्य, एखादं सेक्रेट आहे. याचा समानार्थी कोणता शब्द झाला मग? सेक्रेट. हे सगळं तुम्हाला करायचंय, हे सगळे अनालिसिस करायचंय. असं केल्यानंतरच काय येणार? तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होणार. मग रहस्य, काहीतरी रहस्य असणं, काहीतरी त्याच्या मागे गूढ लपलेलं असणं, त्याला म्हणत असतं मिस्टेरियस. आणि आपला जो काही जेन्युइन हा शब्द आहे, जेन्युइन आपण म्हणतो ती गोष्ट लय जेन्युइन आहे. जेन्युइन म्हणजे काय? असली गोष्ट, असली गोष्ट, खरी असलेली गोष्ट, त्याला म्हणत असत्या जेन्युइन. काय म्हणत असत्या? जेन्युइन म्हणत असत्या. सॉरी, काय म्हणत असत्या? जेन्युइन. म्हणजे ह्या प्रश्नाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? खरा असणं म्हणजे जेन्युइन असणं. जसं स्परियस म्हणजे काय? खोटा असणं, बनावट असणं. तसं जेन्युइन म्हणजे काय? असली असणं, खरा असणं. मग ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे? ऑप्शन नंबर 4 या शब्दाचा समानार्थी शब्द का विरुद्धार्थी? विरुद्धार्थी आपल्याला विचारलेला आहे म्हणून विरुद्धार्थी असणार आहे. कळतंय? कळतंय? असं सोपं असतं. अशाच प्रकारे अभ्यास करायचा असतो. तुम्हाला कळतंय का? समजतंय का? चला जाऊया पुढे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. दादरनं बघा. द गेस्ट. गेस्ट म्हणजे काय रे? गेस्ट म्हणजे काय? पाहुणे. बरोबर आहे. द पाहुणे इन्सिस्टेड. इन्सिस्टेड म्हणजे काय? इन्सिस्टेड या शब्दाचा अर्थ होता असतो आग्रह. काय? आग्रह करणे, आग्रह धरणे. आग्रह धरणे म्हणजेच काय रे? हट्ट करणे. आग्रह धरणे, हट्ट करणे. एखाद्या गोष्टीचा आग्रह करणे, हट्ट करणे, त्याला काय म्हणत असतात? इन्सिस्टेड म्हणत असतात. आता मी तुम्हाला सांगितलेले प्रिपोजिशन मध्ये भरपूर सारे असे शब्दप्रयोग आहे ते ठरलेले. आता एखादा शब्द असतो की आता डेफिनेट किंवा एखादा डिसाइड, डिसाइडेड टू, डिसाइडेड ऑफ, म्हणजे त्याच्यासोबत जो काही प्रिपोजिशन वापरलेला आहे तो फिक्स वापरलेला असतो. म्हणजे एखादा शब्द आहे त्याच्या शब्द प्रयोगासमोर सोबत एक जे काही प्रिपोजिशन आहे, एक जे काही शब्दयोगी अव्यय ते फिक्स असतं. कसं असतं? फिक्स असतं. ते आपल्याला कळालं पाहिजे. ते आपल्याला कळालं पाहिजे. मग इथं काय येणार आहे? द गेस्ट इन्सिस्टेड ऑन. इथं कोणतं येणार आहे? ऑन. हा एक नियम आहे, हा एक काय आहे? एक फ्रेज आहे, हा एक शब्दप्रयोग आहे, फिक्स आहे. असाच शब्दप्रयोग असतो. इन्सिस्ट नंतर, इन्सिस्टेड नंतर ऑन हेच प्रिपोजिशन येत असतं. हा काय नियम आहे. आणि बाकीचे प्रिपोजिशन जर तुम्ही तिथं टाकून पाहिले, बाकीचे तुम्ही जर तिथं प्रिपोजिशन टाकून पाहिले, काय करून पाहिले? बाकीचे प्रिपोजिशन जर तुम्ही टाकून पाहिले तर ते तिथं बरोबर वाक्याला अर्थ मिळवून घेत नाही. म्हणजे इथं जर तुम्ही ऑन टाकलं तर काय होणार? वाक्याचा अर्थ बघा. द गेस्ट इन्सिस्टेड ऑन लिव्हिंग इमिडिएटली. की त्यांनी आग्रह धरला. इमिडिएटली म्हणजे ताबडतोब. आणि लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे काय? सोडून जाणं, लवकर जाण्याचा, ताबडतोब जाण्याचा त्यांनी आग्रह धरला. आपल्या घरी पाहुणे आले होते, त्यांनी फक्त चहा घेतला, जास्त वेळ ते थांबले नाही. त्यांना लवकर गडबडीचं काम होतं. काय होतं? गडबडीचं काम होतं. काय होतं? त्यांना खूप गडबडीचं काम होतं. त्याच्यामुळे त्यांनी काय आग्रह धरला? घरी जाण्याचा आग्रह त्यांनी धरलेला आहे. कळतंय आता? समजते आता सगळं? म्हणजे जे काही गेस्ट होते इन्सिस्टेड ऑन. मग तुम्ही हे सुद्धा अनालिसिस करायला पाहिजे की नेमकं बाय हे बाय हे प्रिपोजिशन आपण नेमकं कुठं कुठं वापरू शकतो. त्याच्यानंतर इन कुठं कुठं वापरत असत्या. बायचा अर्थ काय होतो? जर तुम्हाला एखाद्या गाडीने नाही, तुम्ही म्हणलं मी 7च्या गाडीनं जाणार आहे, आय विल गो टू द बस. का गाडी, ज्या काही गाडीनं ट्रेननं जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ने साठी जर तुम्हाला काही वापरणं असलं, बरोबर आहे, त्यावेळेस तुम्ही बाय हे प्रिपोजिशन वापरत असत्या. किंवा तुम्ही घरामध्ये जाणार आहे, इंटू, बरोबर आहे. किंवा तुम्ही एखाद्यामध्ये मग्न झाले, एखाद्या गोष्टीमध्ये, अभ्यासामध्ये, त्यावेळेस तुम्ही आतमध्ये, च्यामध्ये साठी इन वापरू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या रिलेशन दाखवणे, एखाद्या व्यक्तीला संबोधून बोलणे, त्यावेळेस तुम्ही टू म्हणजे ला
किंवा सुद्धासाठी काय वापरू शकता, हे टू हे प्रिपोजिशन आपण वापरू शकतो. कळालं. अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे अनालिसिस करावं लागणार आहे. कशाचं? सगळ्या क्वेश्चन पेपरचं. कशा प्रकारे प्रश्न आले, कोणकोणते आले, कशा याच्यावरती आले, काय आलं, सगळं आपल्याला कळालं पाहिजे व्यवस्थित. 15 क्वेश्चन बी जर तुम्ही चांगल्या प्रकारे अनालिसिस केलं, सगळ्यात महत्वाची त्याची ऑप्शन असत्या किंवा ऑप्शनचा आपण कसं चांगल्या प्रकारे अभ्यास करत असतो. कळालं. गोइंग टू स्कूल, बरोबर की नाही, म्हणजे तिथं काही फ्रेजेस असे ठरलेले असतात, बरोबर आहे. ऑब्टेन्ड फ्रॉम, ते डिसाइड फ्रॉम, डिसाइड टू, म्हणजे काही जे काही प्रिपोजिशन आहे ते ठरलेले असतात की त्याच्या अगोदर कोणता एखादा शब्दप्रयोग वापरला जाणार आहे, त्याच्यासोबत कोणता शब्दप्रयोग असणार आहे. ओके, चला कळालं. 15च्या 15 क्वेश्चन व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस करून सांगितलेले आहे. 7 नंबरची क्वेश्चन पेपर आपण आज घेतलेले. उद्या आपण आपली 8 नंबरची क्वेश्चन पेपर घेणार आहे. कोणती? 8 नंबरच्या क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस घेणार आहोत. ओके, थांबूया. समजलं सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे? चला थांबूया आज.